लक्ष दिलं पाहिजे आणि काय म्हणतात सभासदांनी? साहेब, सध्या राज्यामध्ये विरोधी पक्ष एकत्र येऊन एका बाजूला सगळ्या निवडणूक आयोगावर प्रश्नाचे उपस्थित करत असताना दुसऱ्या बाजूला मनसेला या सगळ्या महाविकास आघाडीमध्ये किंवा मनसेला सोबत घेण्यावरून कुठेतरी वाद किंवा कुठेतरी संभ्रमावस्था दिसते असं चित्र आहे. काय नेमकी सत्यता आहे? कारण हर्षवर्धन संकपाळाचा विरोध कुठेतरी मनसेला आहे असं मला वाटतं त्यांचं वक्तव्य तसं कुठं जाहीरपणे आलेलं नाही. अजून याची चर्चा होईल, वरती देखील दिल्ली स्तरावर चर्चा होईल आणि या संदर्भातली भूमिका त्या ठिकाणी घेतली. आणि मुळात आम्ही पूर्वी देखील भूमिका घेतली की प्रत्येक जिल्ह्यातली परिस्थिती वेगवेगळी असणार आहे. राज्यामध्ये कदाचित काही ठिकाणी एकत्रितपणे लढू, काही ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून लढू, आणि म्हणून इतर पक्षाच्या संदर्भातल्या या चर्चेमध्ये थोडी विस्तारानं वरती चर्चा होईल. आतापासूनच नाही होय हे करण्यापेक्षा थोडे 8 दिवस थांबला तर आपल्याला निश्चितपणे राज ठाकरेंचं महाविकास आघाडीसोबत काय फायदा होणार? नाही. आता मुंबईचा विचार, कल्याण, ठाणे हा परिसराचा विचार आहे. म्हणून प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती वेगळी, महानगरपालिकांची परिस्थिती वेगळी, आणि म्हणून तिथल्या परिस्थितीत काँग्रेस पक्षाची भूमिका आहे तिथल्या युनिटला विश्वासात घेऊन निर्णय घेणे. आता उद्या कोल्हापूरमध्ये आम्ही काय करावं हे कोल्हापूरवर सोडलेलं आहे. सांगलीमध्ये काय करावं काँग्रेस पक्षानं सांगलीच्या युनिटला जिल्हा काँग्रेसला सांगितलेलं आहे. त्यामुळे पुण्यातली परिस्थिती वेगळी आहे. पुण्यात महापालिकेला अनेक मंडळी एकत्र येऊ शकतात अशी परिस्थिती, आणि म्हणून मला वाटतं थोडं पॅन महाराष्ट्र काही चर्चा यामध्ये होईल असं वाटत नाही, परंतु स्थानिक स्तरावर काही गोष्टी घडण्याची शक्यता नाकारतात. कोल्हापुरात मग महाविकास आघाडी होणार का, महापालिका किंवा जिल्हा परिषद? नाही, आता निवडणुका कधी लागतात त्याच्यावर अवलंबून आहे. निवडणुका आता 21 जानेवारीच्या आत संपवाव्या. ह्या मतदार यादीतला घोळ निवडणूक आयोगानं आता इथं सुद्धा आम्ही तक्रारी दिलेल्या आहेत की जवळजवळ आता दक्षिण मतदारसंघामध्ये 12,000 नावं ही डुप्लिकेट आम्हाला सापडली. त्याची माहिती रितसरपणे निवडणूक आयोगाकडे त्या ठिकाणी दिली. त्यांनी तपासणी चालू आहे, घर टू घर त्या ठिकाणी गेलेले आहेत. 1600 नावं त्यांना सापडलेली आहेत, अजून ते हुडकत आहेत. आणि आमचं म्हणणं हेच आहे की त्या मतदारानं पुन्हा डबल मतदान केलं का ही एक शंका त्यामध्ये, आणि म्हणून निवडणूक आयोगानं पुढाकार घेतला पाहिजे. 16 जुलैला निवडणूक आयोगानं एक पत्रक काढलं, त्यामध्ये दुबार नावं डिलीट करण्याची भूमिका घेतली. आता म्हणतात की आम्ही करू शकत, आणि म्हणून हे दुटप्पीपणाच्या संदर्भात सगळे वरिष्ठ नेते मंडळी निवडणूक आयुक्तांना भेटले आणि दुबार नावं कमी करा, एकेका पत्त्यावर 800 नावं असतील तर त्याच्यावर दुरुस्ती करा, एवढीच साधारणपणे अपेक्षा. भाजपमध्ये महापौर हा भाजपचाच होणार. जिल्ह्यात सुद्धा बऱ्यापैकी नावं आहेत. ट्रोलिंगवाल्यांना पर ट्विट पर ट्रोल काहीतरी मिळत असेल ना, त्यांचं पण चाललं पाहिजे ना. 4 वर्ष महायुतीची सत्ता या राज्यामध्ये, 4 वर्षात कोल्हापूरसाठी काय केलं? 100 कोटीच्या रस्त्याचं धूळजाळण झालेलं आहे. खड्डे भरायला पैसे महापालिकेकडे या ठिकाणी आहेत. आता पालकमंत्री येऊन बैठका घ्यायला लागलेले आहेत, दाखवा लागलेत. मला वाटते त्यांचं आणि राजेश क्षीरसागरांचं काय तर माहित नाही, कारण की ते एवढं लक्ष शहरामध्ये घालावं लागलं. आणि माझं म्हणणं काय, 4 वर्ष तुमच्याकडे होती, 9 महिने आता तुम्ही सत्तेत येऊन झाला, तुम्ही काय केलं? खड्डे भरायला सुद्धा पैसे त्या ठिकाणी दिलेले नाहीत. आता उगाच अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी बोलणं कितपत संयुक्तिक आहे? मुख्यमंत्री तुमचे आहेत, वरती मुख्यमंत्री 2.5 वर्ष 2 वर्ष तुमचे होते. तुम्ही कोल्हापूरसाठी काही केलं? काही केलं नाही शहरासाठी. आता फक्त दाखवायसाठी हे करणं संयुक्तिक आहे असं मला वाटतं. आम्ही महाविकास आघाडी किंवा परवा गेलेल्या शिष्टमंडळाने सांगितलेलं आहे की यात दुरुस्ती करा, दुरुस्ती करून निवडणं अजून देखील दुरुस्ती निवडणूक आयोग करू शकतं. एक सॉफ्टवेअर आहे, ज्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ही दुरुस्ती करण्याची तरतूद निवडणूक आयोगाकडे आहे. ते पत्र मी मीडियाला तुमच्याकडे देतो, मला पत्र आलेलं आहे. त्या सॉफ्टवेअरचा वापर करून त्यांनी दुरुस्ती करावी, काही अडचण आहे असं मला वाटत नाही. आता ज्यावेळी पुरवण्या याद्या आपण काढतोच निवडणुकीमध्ये, तशी पुरवण्या यादी दुबार नावं बाजूला करून दुरुस्ती करून काढावी, काय अडचण नाही असं वाटत नाही. सर, थेट पाईपलाईन योजनाच मी गडबडीत सुरू केली, त्यामुळे सारखे पुढचे असं वेळोवेळी पूर्ण घडतं. थेट पाईपलाईन योजनेचा मूळ मुद्दा तुम्ही पत्रकारांनी सुद्धा समजून घेतला पाहिजे. भुईकडीपर्यंत पाणी आणणं हे थेट पाईपलाईनची जबाबदारी. त्यामध्ये काय व्यवस्थित प्रकल्प त्या ठिकाणी झालेला आहे. मग 2014 ते 2019 महायुतीची सत्ता होती.
वरनं पहिला हप्ता 150 कोटीचा आला, नंतरचे हप्ते केंद्र शासनानं दिले, ते कुणाच्या काळात आले? त्यांच्याच काळात आले ना. मग त्यावेळी या सगळ्या गोष्टी त्यांना दिसल्या नाहीत का? हे फक्त योजना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. प्रशासनानं देखील यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. वितरण व्यवस्था कोल्हापुरातली 12 टाक्या, ज्याचा उल्लेख मागच्या वेळी केलाय मी. खाडे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत? त्यांना 23 कोटीचा दंड लावलाय महापालिकेनं, तो वसूल केलाय का? त्यामुळं मी राजकारण करत नाही, तुम्ही करू नका. वितरण व्यवस्था शहरातली सुधारा आणि आलेलं थेट पाईपलाईनचं पाणी आज 240 लाख लिटर पाणी हे थेट पाईपलाईन मधून उचललं जातं. त्या आपलं बालिंग्यातून जवळजवळ 10-20% उचललं जातं. 80% पाणी थेट पाईपलाईनचं या कोल्हापूर शहरामध्ये आहे. त्यामुळे त्याची व्यवस्था व्यवस्थित करावी एवढीच अपेक्षा. त्यांचं मत काय मला माहित नाही, परंतु शेवटी कोल्हापूर शहरातल्या लोकांना विश्वास आहे की काँग्रेस पक्ष हा न्याय देऊ शकतो, काँग्रेस पक्ष लोकांना चांगल्या पद्धतीनं आधार देऊ शकतो याची जाणीव आहे. कारण की 4 वर्ष यांचा कारभार बघितलेला आहे. तुळल्यानं आता माणसं मयत होतील अशी वास्तवता या कोल्हापूर शहरामध्ये त्या ठिकाणी. देशभरातून अंबाबाईला पर्यटक येतात. अंबाबाई मंदिरला पहिले पैसे आम्ही आणले, त्यानंतर पैसे आले का? सँक्शन झाले, पैसे आले का? हे महत्वाचं त्या ठिकाणी. आणि म्हणून आज जी कोल्हापूर शहराची वाताहत आहे ती या 4 वर्षात महायुतीचं सरकार असलेल्यामुळं वाताहत या ठिकाणी आहे. आणि म्हणून निश्चितपणे कोल्हापूरकर काँग्रेसच्या बाजूनं मॅन्डेट देतील अशी आम्हाला खात्री आहे. जिल्ह्यामधली पण आकडेवारी आहे, मी 2 दिवसात प्रेस कॉन्फरन्स घेऊन ती देतो. साहेब, आता हिंदुत्वाचा मुद्दा आता जिम पर्यंत पोहोचलेला आहे. पडळकर म्हणतायत की मुलींनो जिम मध्ये जाऊ नका, घरीच येऊ. तुम्ही गेल्या 10 वर्षातला इतिहास बघितला, ज्यावेळी आसमानी संकट येतं, ज्यावेळी सामाजिक अडचणी त्या ठिकाणी येतात, ज्यावेळी सरकारला मदत करायची नसते, मराठवाड्याचा परिस्थिती अतिवृष्टीची आहे किंवा इतर गोष्टी येतात, त्यावेळी विषयांतर करायचं आणि असे विषय आणायचे. पण 9 महिने हे बोलणारे कुठे होते? 9 महिने हे कुठे होते? 9 महिने काय हे बोलले नाहीत? आता निवडणुका आल्या की ध्रुवीकरण करायचं हा एकच अजेंडा त्या ठिकाणी. त्यामुळे याला बळी सामान्य माणसं या ठिकाणी पडणार नाहीत. जिम मध्ये जाऊ नका हे असल्या गोष्टीपर्यंत जर हे विचार करत असतील तर दुर्दैव आहे. काँग्रेसला राज ठाकरे सोबत नको आहेत असं काही लोक जरी म्हणत असले तरी आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही असं एक संजय राऊतांचं वक्तव्य आज आलं. मी मगाशी त्याच्यावर बोललेलं आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे सर्वसाधारण भेटीसाठी तर ते काही तसं तुमचं महापालिकेची तयारी तसं जिल्हा परिषद काय ऑलरेडी चालू झालेलं. आता 5 तालुक्याच्या बैठका माझ्या झाल्या. साहेब, प्रभाग रचना आणि आरक्षण यावर जेव्हा हरकती मागवल्या जाते, त्या हरकती मागल्यानंतर तिथे जास्त प्रमाणात नागरिकांना त्यांना ते सहकार्य केलं जाते, त्या संदर्भात नाही. आता जिथं जिथं अडचणी असतील, हरकती असतील, त्याच्यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करा अशी आमची अपेक्षा. चालेल.